हॅलो, वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. फायनली गंगोत्रीचा व्लॉग आलेला आहे. पण घरी का शूट करतो थोडा वेळ डाऊट असेल ना. कारण की तुम्ही जर यमुनोत्रीचा ब्लॉग बघितला असेल तर यमुनोत्रीवरून आम्ही जेव्हा उतरले तर सर्वांची हालत फुल टाईट होती आणि बसमध्ये गेल्यावर कधी झोप लागली काय समजलंच नाही. आणि मग तिथूनच पुढे आले आणि कंटिन्यू केला व्लॉग. उत्तरकाशीला आम्ही पोचले. बघा आता इथूनच ह्या ब्लॉग लेट कशा, कारण की दिवाळी होती, दिवाळीनंतर आजारी बिजारी पडला त्यामुळे ब्लॉग टाकायला थोडासा लेट झाला. खूप लेट झाला, थोडासा लेट झाला, ॲडजस्ट करून घ्या. तर उत्तरकाशीला आम्ही पोचले जवळपास. कंटिन्यू होईल हा ब्लॉग, बघा. मित्रांनो, यमुनोत्री आणि गंगोत्रीच्या मध्ये जाण्याच्या मध्ये उत्तरकाशी लागतं, तेच हे आहे. चला बघूया आपण कसं आहे. काशी विश्वनाथ, जय श्री काशी विश्वनाथ. हा त्रिशूल आहे. The next day. मित्रांनो, आज पण 5 वाजता निघालेले सकाळी आणि जवळपास 4 तास आज पण लागले आणि आम्ही इथे जवळपास पोचलेले आहेत. बघू शकतात मंदिराचं, म्हणजे गंगोत्रीकडे जायचं द्वार आहे ते, थोडक्यात पोचलेलं आहे. प्रवास थोडासा वेगळाच होता. थंडी होती प्रवासाच्या वेळेस, थंडी लागत होती. आता पण इथे थंडी आहे थोडीफार, जास्ती नाही. सूर्य पण मस्त आलेला आहे. जेव्हा तुम्ही इथे एंट्री घ्याल तेव्हा तुम्हाला इथे एक छोटंसं मार्केट भेटेल. तिथे थोडंफार मूर्ती, मंदिर, कपडे बिपडे असतील. हॉटेल पण आहे तिथे थोडीफार. बघू शकता तुम्ही मंदिर बिंदिर. तिथली लोक टुरिस्ट चालूच असतात तिथे. मित्रांनो, थोडं चालत होते पुढे, बघायला मिळेल एक ब्लॉगर भेटलेला आहे, आजोबा ब्लॉगर. जी कहाँ से हो आप? गोरखपुर बेटा. गोरखपुर से ब्लॉग बनाते हो? हाँ, चैनल है. चैनल है, हम भी बनाते हैं. नहीं, कौन सा चैनल? हर्ष पाटिल ब्लॉग्स. अच्छा, ब्लॉग है ना हमारा, प्रखर आस्था करके चैनल. प्रखर आस्था को सब्सक्राइब कर दो भाई लोग, जो भी देख रहे हैं. तर 10 मिनिटांची, म्हणजे 10 मिनिटं फक्त चालायला लागते. 10 मिनिटानंतर येते ते गंगोत्री धाम मंदिर. घेऊ शकता तुम्ही. जस्ट मंदिरासमोरच माताजींची डोली आहे. त्यांच्या समोर हे घेऊन उभे आहेत. जी काय शूट आहे इथूनच बघायला मिळेल तुम्हाला, जेवढं भेटेल ते. कारण की हा बोर्ड बघा. हवन कुंड आहे, बघू शकता तुम्ही. परिक्रमा करके आओ. जिसको भगवान ने सक्षमता दी है लकड़ी के लिए सहयोग करके जाना. ये 12 महीने चलने वाला धुना है इस परिक्रमा महोत्सव.
मित्रांनो हे बघा, हे लोक आहेत ना, ते आता इथून वरून ट्रॅक करून 26 किलोमीटरचा ते वरती जाणार आहेत. गोमुख बोलते काय ते त्याला, गोमुखवर ट्रॅक करायला चाललोय. मित्रांनो गरब्याचे दिवस चालू आहेत आणि नवरात्रीत आम्ही गावात नाही, पण गरब्याची मजा ही कुठे पण घेऊ शकतो, म्हणून ती आम्ही मजा आज इथे घेत आहे. बघू शकता. चला चला. हे बघा मित्रांनो, हे आहे ग्लेशियर, डोंगर आहेत बर्फाचे आणि तिथूनच गंगा वाहत येते बघा. मित्रांनो आता आम्ही चालले सफरचंदाच्या बागेत. एंट्री 50 रुपये आहे. काय भैया 50 रुपये घेतो आणि एक ऍपल पण काढून नाही देत. भैया तो भैया हाथ कर लो, भैया हाथ करो, हाय करो, ब्लॉग में हाय. हाँ भैया, हाँ यो भैया, भैया जाम बेक करा. चल हाँ चल, जाम बेक करा है भैया. सफरचंदाच्या बागेत एंट्री. झाडं बघू शकता तुम्ही. पूर्ण झाड भरलेलं आहे. काय चच्चा बघू शकता तुम्ही. पूर्ण ही अख्खी बाग सफरचंदाची. पूजानी झाली बरोबर, सगळी फुलं तशी पूर्ण थोडं पुढे आल्यावर एक झाड इथे अजून ग्रीनच आहे, ऍपल. तुम्ही बघाल ना इथे लांब पर्यंत पूर्ण एक म्हणजे 2, 3, 4, 5 डोंगर आहेत ना, जवळपास सर्व ठिकाणी हीच झाडे आहेत सफरचंदाची. पण विषय असा आहे ना की 50 रुपये घेतलेत, एक सफरचंद काढून नाही देत. काय करणार, व्हिडिओसाठी करायला लागते. काय करू, 50 रुपये दिले, जाऊ दे. झाड बघा कसं भरले. हे बघा बर्फ पडतोय तिथे. थोड्या वेळ तिथे पण येऊ शकता, आम्ही थांबलेत तिथे. पावसाचं वातावरण झाले पूर्ण. हे बघा इथे ग्लेशियर आहे. माहोल बघा कसा पावसाचा माहोल झालेला आहे. चला पटापट गाडीत जातो आम्ही, नाही तर आम्ही बसमधून उतरलेले धावत येतात. बस सुटली. मित्रांनो गंगोत्रीवरून हॉटेलवर आले आणि हॉटेलच्या मागचा व्ह्यू बघा थोडासा. काय सुंदर व्ह्यू आहे. आणि घरात आल्यात, रूमवर आलेत आणि रूमवर बघा काय चालू आहे. नाश्ता बनवायला लागलाय. प्रणाली बनवायला लागली नाश्ता. मम्मी मावशी. बघितला ना व्लॉग, आवडला असेल. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. विसरता तुम्ही. आपल्याला 500 सबस्क्राईब पूर्ण करायचे आहेत पटापट. डिसेंबर संपेपर्यंत पटापट लवकर पूर्ण करा. चला बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये.